महत्त्वाची बातमी पनवेलची आहे। पनवेलमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक आहे। पनवेल स्टेशन बाहेर रिक्षा स्टँड जवळ मनसेने बॅनरबाजी केली आहे। महाराष्ट्रात फक्त मराठीच अशा आशयाचे बॅनर सध्या झळकताना दिसत आहेत। बॅनरच्या माध्यमातून रिक्षा चालकांकरता हा एक सूचक इशारा देण्यात येतोय। राहुल गांधींचा अभिनेत्री कृती सननला पाठिंबा आहे। महिलांनी काय परिधान करायचं हा त्यांचा निर्णय। महिलांना त्यांच्या स्वातंत्र्याकरता ट्रोल करणं थांबवा असं राहुल गांधी पोस्ट करतायत। कृती सनननं नुकतीच एका ज्वेलरी ब्रँडच्या रक्षाबंधनच्या जाहिरातीत ती दिसलेली होती आणि जाहिराती सण साजरा करताना या ठिकाणी एक वेगळाच पोशाख परिधान करण्यात आलेला होता आणि त्यावरून कृती सननवर टीका करण्यात आलेली होती। नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केल्यानंतर हा मुद्दा आता उपस्थित होतोय। मराठा कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा 1 वर्षाची मुदतवाढ आहे। वंशावळ जुळवणी समितीला आणखीन 1 वर्षाची मुदतवाढ आहे। 1 जुलै 2026 ते 30 जून 2027 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांकडून अमरावती रुग्णालयाची पाहणी करण्यात आलेली आहे। अमरावती इथल्या स्त्री रुग्णालयातील शिशु अतिदक्षता विभागात आग लागून 3 मुलांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर वडेट्टीवार यांच्याकडून पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात येते। आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे। याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याशी खेळ मानला जातोय। हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे। मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावे। लासलगावमधून 840 टन कांदा दिल्लीला रवाना होणार आहे। कांद्याचे भाव पाडण्याचे केंद्र सरकारचं धोरण आहे। कांदा परराज्यात पाठवण्यास शेतकऱ्यांचा मात्र विरोध आहे। की नाफेड आणि एनसीसीची कांदा खरेदी म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही खरेदी करतोय। परंतु ज्यावेळेस कांद्याची खरेदी सुरू झाली त्यावेळेस मार्केट कमिटीपेक्षाही 2-3 रुपये कमी किलो दराने ही खरेदी केली गेली। त्यावेळेसही नाफेडचा आणि एनसीएफचा शेतकऱ्यांना काही फायदा झाला नाही। गेले आज 5-6 महिन्यापासून आम्ही हा कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे। त्याला आज कुठेतरी योग्य दर मिळायला लागला तर लगेच नाफेडने त्यांचा बफर असलेला स्टॉक बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले। आपण पाठीमागे जो काही रॅक बघतोय हा रॅक बाहेर दिल्ली आणि गुवाहाटीच्या कांदा खाणाऱ्यांना खुश करण्यासाठी हा रॅक तिकडे पाठवला गेल्याची अशी बातमी आम्हाला समजते। सातत्याने गेली अनेक वर्ष ही धोरणं केंद्र शासनाची राहिले। आज सकाळी आम्ही या मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरेसर यांच्याशी बोललो। जर हा निफाडचा आणि लासलगावचा रॅक दिल्ली आणि गुवाहाटी चेन्नई सारख्या ठिकाणी जर शासन पाठवणार असेल तर ह्या भागाच्या खासदारांना बरोबर घेऊन आम्ही या ठिकाणी रेल रोको सारखी मोठमोठे आंदोलन करून एकही कांदा या ठिकाणचा शहरांमध्ये पोहोचू देणार नाही। फक्त शेतकऱ्यांचाच माल शहरांमध्ये गेला पाहिजे ही आमची रास्त भूमिका आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।